नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकाच्या दुकानावर टाकलेल्या धाडीमध्ये 26 कोटींचं घबाड हाती लागलंय। तसंच 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आले। गेल्या 3 दिवसांपासून सराफा व्यावसायिकाच्या दुकानावर आणि डेव्हलपर्सच्या कार्यालयात आयकर विभागाने छापा टाकला होता। सलग 30 तास झाडाझडती घेतल्यानं फर्निचरमध्ये रोकड लपवल्याचं आढळून आलं। नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकाच्या दुकानावर टाकलेल्या धाडीत 26 कोटींचं घबाड हाती लागले। तसंच 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आले। गेल्या 3 दिवसांपासून सराफा व्यावसायिकाच्या दुकानावर आणि डेव्हलपर्सच्या कार्यालयात आयकर विभागाने छापा टाकला होता। सलग 30 तास झाडाझडती घेतल्यानं फर्निचरमध्ये रोकड लपवल्याचं आढळून आलं। तर गेल्या 3 दिवसांपासून सुराणा ज्वेलर्सवर आयकरची अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। छापेमारी सुरू होती। सोने चांदी खरेदीत गैरव्यवहार असल्याच्या संशयामुळे आयकर विभागाने धाड टाकली। सलग 30 तास दुकान, आलिशान बंगला आणि कार्यालयांची झाडाझडती घेण्यात आली। मनमाड, नांदगावमध्ये कुटुंबातल्या सदस्यांच्या घरात सुद्धा छापेमारी करण्यात आली। खासगी बँक लॉकर्सची तपासणी करण्यात आली। दस्तावेज असलेले पेनड्राईव्ह आणि हार्ड डिस्क यामध्ये जप्त करण्यात आले। सोबतच 26 कोटींचं घबाड हाती लागले।